सोनलच्या लग्नाला 5-6 महिने झाले होते। सकाळी सकाळी ती स्वतःला आरशात बघत उभी होती। किती फरक झाला होता तिच्यात। तेवढ्यात सासूबाईचा आवाज तिच्या कानावर पडला। सासू म्हणाली की सोनल, उद्या माझी मुलगी, जावई आणि तिची मुलं येत आहेत। तुझ्या लग्नानंतर ते पहिल्यांदाच येत आहेत, त्यामुळे तयारी जरा चांगली कर। त्यांच्या स्वागताची तयारी जोरदार झाली पाहिजे, काही कमी पडता कामा नये। सोनल म्हणाली, हो ठीक आहे आई। तेवढ्यात सासू पुन्हा विचारते की घरात सगळं सामान आहे ना, राशन वगैरे काही संपलं तर नाही ना? तसं काही असेल तर लगेच दीपकला सांग, येताना घेऊन येईल तो। सोनल म्हणाली ठीक आहे, आणि ती बघू लागली तर घरातले शेंगदाणे संपत आले होते। तेल थोडंसं शिल्लक होतं, त्यामुळे तिने एक छोटीशी लिस्ट बनवून तिच्या नवऱ्याला दीपकला मोबाईलवर पाठवली आणि सोबतच खाली लिहिले की शक्य असेल तर एक समोसा घेऊन या, बरेच दिवस झाले खाल्लं नाही। दुपारचं जेवण बनवायला ती किचनमध्ये गेली। तिने डाळ आणि भात लावला। तिने भाजी चिरायला घेतली, तेवढ्यात तिची सासू तिथे आली। सासूने इकडे तिकडे बघितले आणि तिला विचारले की आज भाजीला काय बनवत आहेस? त्यावर सोनल म्हणाली की पालकची भाजी, डाळीची आमटी। सासू म्हणाली ठीक आहे, पण पहिल्यांदा आमटी करून घे आणि पालक जरा कमी तेलात बनव, आमटी सुद्धा जरा कमी तेलात बनव, उगाच जास्त तेल वापरू नकोस, शेंगदाण्याचा कूट सुद्धा जरा कमीच वापर। हे सगळं ऐकून सोनलने थोड्या नाराजीनेच होकारार्थी मान हलवली। या 5-6 महिन्यात तिने आपल्या सासूला चांगलंच ओळखलं होतं। तिच्या सासूचा स्वभाव होता की ती देखावा फार करायची, पण खायच्या बाबतीत मात्र कंजूसपणा करायची। तिच्या मनात आले तर ती बिना तेलाची भाजी बनवेल। जेव्हा सोनल नवीन लग्न करून आली तेव्हा तिने सगळ्यांसाठी बटाट्याची भाजी केली होती आणि गोड खीर बनवली होती। तेव्हा तिने सासूला विचारले की आई, मी पुऱ्या तळू का? त्यावर सासू म्हणाली, थांब जरा, बघू दे तरी भाजी कशी बनली आहेस ती। असे म्हणून तिने भाजी उघडून बघितली तर ती ओरडलीच, काय हे सुनबाई, भाजीत एवढं तेल? सगळा डबा ओतलास की काय? एवढं तेल वापरता का कुणी? तू आमचं दिवाळं काढणार आहेस बहुतेक, आणि वर अजून पुऱ्या पण तळायच्या आहेत म्हणतेस। अगं, त्या पुऱ्यांना लागणारं तेल तर तू भाजीत ओतलं आहेस। तेव्हापासून तिची सासू रोज किचनमध्ये तेल, मसाले, चटणी, मीठ सगळं काही जपूनच वापरायला सांगते। तेलावर त्यांचं जास्त लक्ष असतं। सोनलने या बाबतीत बऱ्याच वेळा तिच्या नवऱ्याला सांगितलं होतं की आई जेवण बनवताना खूप कंजूसपणा करतात, पण तिच्या नवऱ्याला काही फरक पडत नव्हता, कारण त्याला त्याच्या आईचा स्वभाव चांगलाच माहीत होता। तो तर हे सगळं लहानपणापासून बघत आला होता। आता तो नोकरी करायचा, त्यामुळे येतानाच बाहेरून तो त्याच्या आवडीचं काही ना काही खाऊन यायचा। सोनलचं ऐकून तो त्याच्या आईला काहीच बोलायला नाही, उलट सोनललाच सांगायचा की ठीक आहे, तुला सुद्धा येताना काहीतरी आणत जाईन बाहेरून। 1-2 महिने तिने कसे तरी दिवस काढले, पण कधीतरी भाजीत थोडं तेल जास्त टाकावे असे वाटायचे, पण तेव्हा सासूचे बोलणे ऐकावे लागत असायचे। तेल काय तुझ्या माहेरून येतं का, जे एवढं तेल ओततेस? घरात पुऱ्या बनवायच्या असल्या की मग मात्र सासूचा अवतार बघण्यासारखा असायचा। त्या घरात तिच्या सासऱ्याच्या वाढदिवशी तेवढी शेवटची पुरी बनवली गेली होती। अगदीच जास्त झाले तर मात्र सासू रोट्या बनवायला सांगायची। आपल्या सासूच्या या असल्या कंजूसपणामुळे सोनल खूप वैतागली होती। 1-2दा तर तिचं आणि सासूचे यावरून वाजले देखील होते, पण सासू ऐकायची नाही। त्यात कधी सोनलचा नवरा आणि सासरे काही बोलत नव्हते, कारण ते दोघेही बाहेरून काही ना काही खाऊन यायचे, त्यामुळे हाल फक्त सोनलचे व्हायचे। तिचा नवरा तर तिला यामध्ये अजिबात साथ सोबत देत नव्हता। 6 महिन्यापूर्वी जेव्हा सोनल लग्न करून या घरात आली होती तेव्हा कशी एकदम गुबगुबीत आणि टवटवीत दिसायची, पण आता तिचं वजन देखील कमी झालं होतं आणि चेहऱ्यावरचा टवटवीतपणा तर जणू संपला होता। तिने ठरवलं की माहेरे जाऊन राहूया काही दिवस, पण तिची नणद नेमकी त्यावेळी आडवी आली। तिची नणद आणि तिचा नवरा मुलासह येणार होते, त्यामुळे तिने आता सर्व किचन आणि घर झाडून साफ करून घेतलं आणि एक खोली सुद्धा स्वच्छ करून ठेवली। सामानाची लिस्ट तिच्या नवऱ्याला पाठवून दिली। संध्याकाळी दीपक घरी आला तेव्हा सासूने त्याच्याकडची सामानाची पिशवी तपासायला घेतली। त्याने गुपचूप समोसे असलेली कॅरीबॅग सोनलच्या हातात दिली आणि खोलीत जाऊन खायला सांगितले, पण तिला आता हे असं लपून खायचं नव्हतं, कारण तिला वाटत होतं की तिला एवढा सुद्धा अधिकार नाही का की ती तिच्या आवडीचं काही या घरात खाऊ शकेल। तिने मुद्दामच समोसेची कॅरीबॅग
त्या सामानाची पिशवी शेजारी ठेवली. सासूला समोसे आणल्याचे समजताच तिने गोंधळ घालायला सुरुवात केली. ती म्हणाली, तुझ्या जिभेला फार चव सुटली आहे, चांगलंच चोचले आहेत तुझ्या जिभेचे. हे असंच जर उधळपट्टी सुरू राहिली तर पैसा कसा शिल्लक राहील, आणि जेव्हा पैशाची गरज असेल तेव्हा मग काय कराल? सोनल म्हणाली की आई, माणूस न जेवता वाचला तर त्या पैशांचा उपयोग होईल ना. असे म्हणत तिने त्यांच्यासमोरच ते समोसे खायला सुरुवात केली. आता तिची सहनशक्ती संपली होती, त्यामुळे तिने विचार केला होता की काय लपवायचे यांच्यापासून आणि का. आता खाण्यापिण्यावर एवढी बंधन असतात का कुठे. आता दुसऱ्या दिवशी मुलगी आणि जावई येणार होते, त्यामुळे सासूबाई सगळं काही नीटनेटकं आहे का ते बघत होती. त्यावेळी ती सोनलला म्हणाली की मी किचन साफ करून घेते, तू आराम कर. दुसऱ्या दिवशी सकाळी सोनल किचनमध्ये गेली तर तिने बघितले की भाजीच्या टोपल्यात हिरव्या भाज्या होत्या. छोटे छोटे डबे जाऊन त्या जागी मोठे मोठे डबे, तेही बेसन, डाळी, रवा, मैदा आणि सगळ्या आवश्यक वस्तूंनी गच्च भरून ठेवले होते. तसेच ती तेलाची छोटी किटली गायब झाली होती आणि त्या जागी 1 लिटरचा कॅन आला होता. हे सगळं किचनचं बदललेलं रूप बघून तिला विश्वासच बसत नव्हता की हे तेच किचन आहे जेथे ती मागील 5-6 महिन्यापासून स्वयंपाक करत आहे. ही सगळी तिच्या सासूची किमया होती. तिच्या सासूचा हा सगळा दुतोंडीपणा होता आणि तो आता तिला स्पष्ट दिसत होता. पण तिचे सासू सासरे कुठे दिसत नव्हते. सोनलने चहा ठेवला तेवढ्यात बाहेरून तिच्या सासऱ्याचा आवाज आला. तिने पाहिले तर तिच्या सासूच्या हातात 2-4 किलोचा मासा होता. ते बघून ती मनातल्या मनातच किंचाळली की अरे बापरे, एवढी कंजूस बाई जी डाळ आणि भात सुद्धा मोजून मापून बनवते. 10 रुपयाच्या समोस्यासाठी काल हातभार लेक्चर दिलं. घरात कधी पावशेर चिकन सुद्धा आणू देत नाही. तीच बाई आज मुलगी आणि जावई येणार आहे म्हटल्यावर दोन्ही हाताने खर्च करत आहे. वाटतच नाही की ही तीच बाई आहे. आज सोनलला आपल्या सासूचा खूपच राग आला होता, पण सांगू शकत नव्हती. पण तिने देखील ठरवले होते की आज काहीही झाले तरी हिला सोडणार नाही. फक्त एक संधी मिळाली पाहिजे बोलायची, मग दाखवते हिला आज. किचनमध्ये येताच सासू म्हणाली की आज सगळा स्वयंपाक मी करणार आहे, तू काही करू नकोस. आता तर सोनलला सुद्धा बघायचं होतं की सासू काय काय करणार आहे. दुपारी 2 वाजता मुलगी आणि जावई येणार होते, त्यामुळे तिने घरातली बाकीची काम उरकून घेतली. अगदी वेळेवर ते येतात. सासू सासरे त्यांच्या जावयाचे अगदी जोरात स्वागत करतात आणि मग सुरू होतो जेवणाचा कार्यक्रम. सासूने आधीच टेबलवर सगळे पदार्थ नीट मांडून ठेवले होते, त्यामुळे तिला आता सोनलची गरज नव्हती. थोडंसं फ्रेश झाल्यावर मुलगी आणि जावई जेवायला बसतात. सासू स्वतः त्यांना वाढत असते. तेवढ्यात जावई म्हणतो की हे काय आहे, सून असताना सुद्धा तुम्ही स्वतः जेवायला वाढता का? एक काम करा, तुमच्या सूनबाईंना बोलवा. असे म्हणून तो सोनलला हाक मारतो. आता मात्र इच्छा नसताना देखील सासूला जेवणाच्या टेबलाचा ताबा सुनेला द्यावा लागत होता. सोनल बघते तर जेवणात शाही पुलाव, मच्छी अगदी मसालेदार आणि भरपूर तेलात तळलेली, कांदा, कोशिंबीर, पापड, चटणी आणि बरंच काही. तिने सगळ्यांना जेवण तर वाढले, पण मनातच एक गोष्ट ठरवली होती. तिच्या सासूच्या या असल्या वागण्यामुळे तिला रात्रभर झोप लागली नाही. सकाळी उठून ती चहा बनवायला गेली तर सासू म्हणाली की कांदे पोहे बनवायला घे. तेवढ्यात जावई तेथे येतात. दोघी मायलेकी वर टेरेसवर गप्पा मारत होत्या, म्हणून जावई किचनमध्ये आला. त्याने विचारले की आज नाश्त्यात काय आहे. सोनलने सांगितले की ती कांदे पोहे बनवत आहे. तो म्हणाला की एक काम करा, कांदे भरपूर चिरून टाका, तसेच शेंगदाणे सुद्धा तळून घ्या आणि मग टाका. तो असे बोलत असताना सासू येत असलेली सोनलने बघितली आणि ती जरा जोरात म्हणाली की माफ करा, पण शेंगदाणे असे तेलात तळता येणार नाहीत, कारण तेलात काही तळायचं म्हटलं की तेल भरपूर लागतं. त्यामुळे काही तळायचं असेल तर आमच्या सासूबाईची परवानगी घ्यावी लागते. तुम्ही त्यांना विचारून घ्या अगोदर. हे ऐकताच जावई म्हणाला, हे काय, आता मला माझ्या पसंतीचे कांदे पोहे माझ्या पद्धतीने खायचे असतील तर त्यासाठी मला सासूची परवानगी घ्यावी लागेल का? तुमचं डोकं तर ठिकाणावर आहे ना? त्या दोघांचं ते बोलणं ऐकून सासू किचनमध्ये येते आणि विचारते की काय झालं. त्यावर जावई म्हणतो
की मला माझ्या आवडीच्या पद्धतीने कांदे पोहे नाही मिळणार का इथे? त्यासाठी तुमची परवानगी घ्यावी लागेल का? हे ऐकून सासू म्हणाली की जावई बापूंना काय पाहिजे ते बनवून दे सुनबाई. सोनल म्हणाली की नाही, अजिबात बनवणार नाही. मी सुद्धा थेंब थेंब तेलाचा हिशोब ठेवलाय. घरात कुणालाच एक थेंब सुद्धा तेल वापरू देत नाही तुम्ही. आणि जावई आला तर त्याच्यासाठी पुऱ्या काय, मासा काय, शाही पुलाव काय, चटणी पापड कोशिंबीर काय. घरात थोडं चांगलं जेवण खायचं म्हटलं तरी चोरी. जेव्हा बघावं तेव्हा कमी तेलात सगळं करायला सांगायचं. आम्हाला एकदम साधं जेवण आणि मुलीसाठी मात्र सगळ्या प्रकारचं जेवण. जावई तर जणू देव आहे. आता त्याची आरती करायची आणि मी म्हणजे काय रस्त्यावर पडलेली आहे का? हे सगळं ऐकून सासूचा पारा आता चढला. ती ओरडली, सोनल बस झाला आता, शांत बस. आता पुढे काही बोललीस तर माझ्याशी गाठ आहे. दीपक समजाव तिला. दीपक सोनलला काही बोलणार तेवढ्यात ती म्हणाली की तुम्ही तर गप्पच बसा. तुम्ही स्वतः मात्र बाहेरून काय पाहिजे ते खाऊन येता आणि तुमच्या पोटाची इच्छा पूर्ण करता. त्यामुळे माझ्यासाठी कधी तुमच्या आईला एक शब्द सुद्धा बोलू शकला नाहीत. आता जावयासमोर सासूची चांगलीच पंचायत झाली होती. सगळं काही बाहेर येत होतं. जावई सासूला म्हणाला, आई, मला कधी वाटलं नव्हतं की तुम्ही तुमच्या घरातल्या सुनेला जेवणासाठी हे असं छळत असाल. माणूस तर खाण्यासाठीच काम करतो ना. आम्ही तर तुमच्या मुलीला कधीच असे छळले नाही आजपर्यंत. बघा, 2 मुलांची आई असून देखील तुमच्या सुनेपेक्षा हिची तब्येत चांगली आहे. तुम्ही आता असेच वागत राहिलात तर एकाच घरात 2 स्वयंपाकघर होतील. यात तुमच्या सुनेचा काहीच दोष नाही. आणि दीपक, तू इतका कसा रे स्वार्थी? तुला पाहिजे तसे बाहेर मस्त खातोस आणि तुझ्या बायकोचा पण कधीतरी विचार करत जा. आता सोनलची सासू तिच्याकडे रागाने बघत होती तर सोनाली तिच्याकडे या नजरेने बघत होती की जणू तिला सांगायचे होते की आता इथून पुढे या किचनमध्ये तुमचा घाणेरडा हस्तक्षेप नाही चालणार सासूबाई.